महाराष्ट्र के पूर्व उपमुख्यमंत्री अजित पवार के निधन पर कांग्रेस विधायक नितिन राउत ने भावना और यादों को साझा किया। राउत ने कहा कि अजित पवार प्रशासन में प्रवीण, उद्योग और समाज के मुद्दों के जानकार थे। उन्होंने व्यक्तिगत रूप से हमेशा उनके स्नेह और मार्गदर्शन को महसूस किया। राउत ने विमान हादसे पर शंका जताते हुए तांत्रिक जांच की मांग की और पूछा कि क्या यह सिर्फ दुर्घटना थी या किसी तरह का षड्यंत्र। उन्होंने अंत्य यात्रा में जुटी भीड़ और नेताओं की उपस्थिति को विलासराव देशमुख और गोपीनाथ मुंडे से भी ज्यादा बताया। सुनिए क्या कहना है विधायक नितिन राउत का। काल एका विमान अपघातात आमच्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुर्दैवाने निधन झालं। ज्याला आपण जाणता राजा म्हणतो, ज्यामध्ये ज्याची प्रशासनावर भक्कम पकड होती, ज्याचं संघटन कौशल्य वाखाणण्यासारखं होतं, उद्योगाच्या बाबतीत ज्याला अधिक नॉलेज होतं आणि ज्याने मित्रता बाळगली असा हा नेता, यांच्यासोबत मला काम करण्याची, जवळून काम करण्याची संधी मिळाली आणि अनेकदा त्यांच्यासोबत माझे अनेक प्रश्नांवर खटके सुद्धा उडाले। मग ते विदर्भाच्या प्रश्नांवर असो, विदर्भाला निधी मिळवून देण्याचा प्रश्न असो, किंवा दलित समाजाच्या हिताचे प्रश्न असो, सामाजिक न्याय विभागाच्या निधीचा प्रश्न असो, तर अशावरती खटके उडत असताना सुद्धा त्यांचे माझे संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे आणि मैत्रीचे राहिलेत। त्यांनी खूप प्रेम केलं माझ्यावर, मी पण त्यांच्यावर प्रेम केलं, श्रद्धा ठेवली, विश्वास बाळगला आणि मी मंत्री नसताना सुद्धा अनेकदा त्यांची माझी जेव्हा भेट व्हायची विधान भवनात, खांद्यावर हात ठेवून नितीनराव कसं चाललंय असा विचारणारा हा नेता आज नाही आहे। मला काही गोष्टी आवर्जून या ठिकाणी सांगाव्याशा वाटतात की मंत्रिमंडळात मी रोजगार हमी मंत्री असताना मला नागपूरचा पालकमंत्री होतो आणि मला नागपूर उपराजधानी या राज्याची आयुक्तालय रोजगार हमीचं नवीन बनतं आहे, ते आयुक्तालय नागपुरात व्हावं असं वाटत होतं आणि त्या आयुक्तालयाची पुण्यात व्हावं अशी इच्छा अजितदादांची होती। मला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की अजितदादा म्हणतात पुण्यात करायचंय, तर काय करावं, तर मी म्हटलं ती फाईल मला द्या। मी फाईल घेऊन अजितदादांकडे गेलो आणि त्यांना म्हटलं की दादा रोजगार हमीचं आयुक्तालय करायचं आहे, तर हो होऊन जाईल, पुण्यात करून घेऊ आपण। तर मी त्यांना विचारलं की तुम्ही उपमुख्यमंत्री आहात राज्याचे, तर पुण्याचे उपमुख्यमंत्री आहात की राज्याचे उपमुख्यमंत्री आहात? त्यांनी मला विचारलं कुठे आहे फाईल, आणि ती फाईल समोर ठेवली। त्यांनी तात्काळ सही करून दिली आणि नागपूरला ते मुख्यालय आलं। तसंच करोनाच्या काळामध्ये सुद्धा निधीची उपलब्धता कमी असताना कशा प्रकारे निधी मिळावा, तर त्यात त्यांनी अनेकदा मदत केली। एकदा माझ्या आयुष्यातली घटना आहे की माझ्या आईचं दुःखद निधन झालं। अनेक लोक भेटायला आलेत, परंतु जे नेते आहेत, मोठे नेते, सरकारमधले मंत्री किंवा उपमुख्यमंत्री, यामधनं जर कुणी भेटायला आला असेल तर ते अजितदादा पवार होते, दुसरं कोणी नव्हतं। दर वाढदिवसाच्या दिवशी सकाळी 6 ते 7 वाजता फोन जर आला तर हमखास तो फोन अजितदादा पवारांचा असायचा आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा ते द्यायच्यात। अशा प्रकारचा हा नेता आज आमच्यातनं हरपला आहे। ही राज्याची फार मोठी हानी आहे असं मी मानतो। एक राज्याच्या राजकारणातला दादाच आमच्यातनं निघून गेला, ही पुकडी आता काही भरून निघणार नाही। आपण बघतच असाल आज टीव्ही चॅनलवर तिथले दृश्य, त्यांच्या अंत्यसंस्काराचे, ज्या प्रकारची गर्दी त्या ठिकाणी दिसते तुम्हाला। एकतर विलासराव देशमुखांच्या अंत्ययात्रेला होती, गोपीनाथराव मुंडे यांच्या अंत्ययात्रेला होती आणि त्याच्यापेक्षा जास्त आता तुम्हाला ते अजितदादा पवारांच्या अंत्ययात्रेत दिसते आहे। हळहळ व्यक्त होत आहे, लोक रडतायत।
एवढा विश्वास जर लोक बाळगत असतील ज्या नेत्याबद्दल, निश्चितच हे राज्याचं नुकसान आहे असं मी समजतो. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पित करतो. सर, तुम्ही जांचच्या काही म्हणलं होतं हा विषय. काल जेव्हा ही दुर्दैवी विमान अपघाताची घटना TV चॅनलवर सुरू होती, ती सुरू असताना त्या ठिकाणी विमान ज्या पद्धतीनं लँडिंग करण्याचा प्रयत्न करत होता किंवा घिरट्या घालत होता त्या ठिकाणी, आणि व्हिजिबिलिटी नाही, पहिल्यांदा ATCने सांगितलं, नंतर वैमानिक म्हणाले की नाही रनवे मला दिसतो आहे, आणि अचानक लँडिंग करत असताना विमान खाली बसावं, कुठंतरी मला शंका निर्माण झाली माझ्या मनात की आज राजकारणामध्ये अनेक नेता पदाधिकारी, हा जिल्हा परिषद माझी असावी, महानगरपालिका माझी असावी, राज्यात सरकार आमचं असावं, देशात आमचं सरकार असावं, यासाठी दिवसात 10-12 सभा करण्याचा प्रयत्न करतो. चॉपरनी विमानाने प्रवास करतो, या स्थळावरून त्या स्थळावर, या गावावरून त्या गावात, या शहरातून त्या शहरात जातो. तर या धावपळीच्या राजकारणामध्ये आणि चढाओढीमध्ये जो हव्यास सुरू झाला अलीकडे, त्याच विमान प्रवास आणि चॉपरचा प्रवास हा आवश्यक घट झालेला आहे. त्यामुळं अशा ज्या घटना घडतात त्याच्यातनं काही शिकायला मिळतं का, त्याच्यातनं काही SOP आपण तयार करून जे राजकारणी याचा वापर करतात त्यांना देऊ शकतो का, म्हणून त्याची चौकशी होणं अत्यंत गरजेचं असं मला वाटलं. म्हणून या ठिकाणी मी म्हटलेलं आहे की याची तांत्रिक पडताळ झाली पाहिजे, याची घातपात झाला की हे हा नुसता ॲक्सिडेंट होता याची माहिती या ठिकाणी लोकांपर्यंत गेली पाहिजे, म्हणून चौकशी व्हावी अशी माझी मागणी आहे. सर, नहीं, एक दिनचर्या हवाई जहाज से प्रवास करने वालों की होती है कि हवाई जहाज में बैठने के पहले वहाँ टेक्निकल जो लोग रहते हैं, जो एयरक्राफ्ट मेंटेनेंस का काम करते हैं, वो हवाई जहाज की जांच करते हैं, विमानाची तपासणी करतात एयरक्राफ्ट मेंटेनन्सचे इंजिनियर्स, आणि मग ते ओके करतात की हे विमान उडण्यालायक योग्य आहे, आणि त्यानंतर जातं. तर ही प्रथा नॉर्मली सर्व प्रवासी विमानांसाठी आहे. त्याची काय परिस्थिती होती याची सुद्धा माहिती घेणं अत्यंत आवश्यक आहे.